भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे। भक्ती, उपवास, सण समारंभ आणि सात्विक आहार या सगळ्यांमुळे श्रावणाची एक वेगळीच ओळख आहे। श्रावण सुरू झाला की अनेक घरांमध्ये मांसाहार, मासे, अंडी पूर्णपणे बंद केली जातात। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रावणात मांसाहार करू नये असं आपल्या परंपरेने का सांगितलं असेल? यामागे केवळ धार्मिक श्रद्धा आहे की त्यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील दडलेली आहेत? चला आज आपण जाणून घेऊया श्रावणात मांसाहार टाळण्यामागची महत्त्वाची कारणे। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर श्रावण हा भगवान शिवाच्या उपासनेचा, भक्तीचा आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो। या काळात संयम पाळण्याला आणि सात्विक आहार घेण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। कोणत्याही जीवाची हत्या न करणं, मन शांत ठेवणं आणि शरीराला हलका आहार देणं या गोष्टीवर भर दिला जातो। त्यामुळे श्रावणात मांसाहार करणं अनेक परंपरांमध्ये अशुभ आणि अनुचित मानलं जातं। पण गंमत म्हणजे या परंपरेमागे काही नैसर्गिक आणि आरोग्याशी संबंधित कारणांचाही संबंध दिसून येतो। सर्वात पहिलं कारण म्हणजे पावसाळ्यातील वातावरण। श्रावण महिना साधारणपणे पावसाळ्यात येतो। या काळात हवेमध्ये ओलावा आणि दमटपणा मोठ्या प्रमाणात वाढतो। अशा परिस्थितीत अन्न पदार्थांवर सूक्ष्मजीव आणि बॅक्टेरिया यांची वाढ तुलनेने जलद होऊ शकते। विशेषतः मांस, मासे यांसारख्या नाशवंत पदार्थांची योग्य साठवणूक आणि स्वच्छता राखली नाही तर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे अन्नातून होणारे संसर्ग टाळण्यासाठी पावसाळ्यात मांसाहाराबाबत अधिक काळजी घेणं आवश्यक ठरतं। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्राण्यांचा आणि विशेषतः जलचरांचा प्रजनन काळ। पावसाळा हा अनेक मासे आणि इतर जलचरांच्या प्रजननाचा काळ असतो। या काळात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली गेली तर प्रजनन करणाऱ्या माशांची संख्या कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे काही परंपरांमध्ये या काळात मासे आणि मांसाहार टाळण्याची पद्धत रूढ झाली असावी। म्हणजेच एका बाजूला धार्मिक संयम आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचा संवर्धन, दोन्हीचा सुंदर मेळ या परंपरेत दिसतो। आता तिसरं आणि आपल्या आरोग्याशी थेट जोडलेलं कारण म्हणजे पचनशक्ती। पावसाळ्यात वातावरणातील बदल, कमी सूर्यप्रकाश आणि आपल्या दैनंदिन हालचालींमधील बदल यामुळे काही लोकांना पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतात। मांस, मटण आणि काही प्रकारचे मासे तुम्हाला जड पदार्थ असल्यामुळे ते पचायला अधिक वेळ लागू शकतो। त्यामुळे या काळात हलका, ताजा आणि सहज पचणारा आहार घेण्याची परंपरा आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकते। म्हणूनच श्रावणातील मांसाहार टाळण्याची परंपरा ही फक्त हे करू नये एवढ्यावर थांबत नाही। तिच्या मागे भक्ती आणि संयमाबरोबरच स्वच्छता, ऋतुमानानुसार आहार, आरोग्य आणि निसर्गाशी संबंधित यांसारखे अनेक पैलू दिसून येतात। शेवटी एक गोष्ट नक्की म्हणता येईल, परंपरा म्हणजे फक्त नियमांची यादी नाही तर आपल्या पूर्वजांनी अनुभवातून आपल्यापर्यंत पोहोचवलेले जीवनाचा एक विचार आहे। श्रावणात मांसाहार टाळणं ही प्रत्येकासाठी बंधनकारक गोष्ट नाही, पण या परंपरेतून संयम, आरोग्य, स्वच्छता, निसर्ग आणि जीवनसृष्टीबद्दल आदर यांसारख्या मूल्यांची जाण होते। तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो। कारण आपल्या संस्कृतीचं खरं सौंदर्य हे केवळ परंपरा पाळण्यातच नाही तर त्या परंपरेमागचा विचार समजून घेण्यातही आहे। म्हणूनच या श्रावणात उपवास करा किंवा सात्विक आहार घ्या, पण त्याच्यासोबत आपल्या शरीराचं, निसर्गाचं आणि प्रत्येक जीवाचं महत्त्वही जाणून घ्या। अशाच आपल्या भारतीय परंपरांमागील रंजक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा।